आजाराने व्याकुळ झालेल्या रुग्णाला योग्य ठिकाणी योग्य उपचार मिळाला तर रुग्णाला बरं वाटतं, पण त्या रुग्णाला योग्य उपचार न मिळता केवळ पैसे घालत बसावे लागत असतील तर सोबत नातेवाईकांनाही मानसिक व आर्थिक त्रास होतो। तेव्हा सर्व बाजूंनी कुचंबणा होते। मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या बुद्धिमत्तेनं आणि योग्य पद्धतीने मोफत अथवा माफक दरात उपचार झाला तर एकाच वेळी रुग्णांसह नातेवाईकांनाही समाधान मिळतं। पण सध्या वैद्यकीय क्षेत्रात अशी उपचार पद्धती शक्यतो कोणी करत नाही, परंतु याला अपवाद ठरलंय ते आत्मा मालिक हॉस्पिटल। कारण येथे माणसात देव पाहिला जातो। येथील अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची सेवा करताना आत्मा हाच परमेश्वर समजून रुग्णांच्या व्याधीवर उत्तम इलाज करून रुग्णांसह नातेवाईकांना माणुसकीचं नवदर्शन घडवताना दिसत आहेत। आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो रुग्ण विविध रोगांवर उपचार घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत। अतिशय सुसज्ज असं सर्व सुविधायुक्त 100 बेडचं हे हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान ठरतंय। एकाच ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा तसेच नातेवाईकांना राहण्या खाण्याची मोफत व्यवस्था असल्यानं नागरिकांच्या आरोग्य सेवेचं भव्य हॉस्पिटल म्हणून राज्यात आत्मा मालिक हॉस्पिटल सुपरिचित झालंय। विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मा मालिक ध्यानपीठ संचलित आत्मा मालिक हॉस्पिटलची स्थापना सन 2012 मध्ये परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने समाजातील गरजू रुग्णांना मोफत व माफक खर्चात आरोग्य सेवा मिळावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली। समाजातील प्रत्येक घटकासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं, सर्वसामान्यांना वैद्यकीय सुविधा अतिशय माफक दरात पुरवणं आणि ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी रोगनिदान शिबिरांचं आयोजन करून गावागावातून आजारांचं निर्मूलन होईल ही संकल्पना परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊली व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांची आहे। निरोगी भारत करण्याची संकल्पना मनी ठेवून आरोग्य सेवेचं कार्य आत्मा मालिकने सुरू केलं। सबका मालिक आत्मा हा संदेश जगाला दिला। वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे आर्थिक कंबरडं मोडलंय, बेरोजगारीने कळस गाठलाय। अशातच दुर्दैवाने आजार बळावतात तर उपचाराला पैसे नसतात। अशा सर्व परिस्थितीत माणुसकीला अनुसरून विचार करून आत्मा मालिक हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने मदतीचा एक हात पुढे केला आणि रुग्णांना दिलासा देत आहेत। आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी जनसेवेची नवी संकल्पना प्रत्यक्षात राबवण्याची योजना सुरू केली आहे। सर्वत्र मधुमेह, रक्तदाब, संधिवात यासह कॅन्सरसारख्या भयावह आजाराने नागरिक त्रस्त आहे। कुठे जाऊन कसे उपचार करावे हे फारसे त्यांना समजत नाही। ग्रामीण भागातील नागरिक उपचाराअभावी वंचित राहतात। अशांचं प्रबोधन करून योग्य औषध व मोफत उपचार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची मोहीम आत्मा मालिक हॉस्पिटलनं सुरू केली आहे। ग्रामीण व शहरी भागातील साथीचे आजार, महामारी या संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करणे तसेच सेवाभावी वृत्तीने ना नफा ना तोटा या तत्वावर आत्मा मालिक हॉस्पिटल सर्वसामान्य जनतेला उच्च दर्जाच्या माफक व अल्प खर्चामध्ये परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहे। हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीला रुग्णांच्या उपचाराच्या दृष्टीने विविध वैद्यकीय विभाग कार्यरत असल्याने वेगवेगळ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जात आहे। हृदयरोग विभागाच्या वतीनं मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर करत आहे। यूरोसर्जरी विभागामध्ये मुतखड्यावरील शस्त्रक्रिया व प्रोटेस्ट ग्रंथी शस्त्रक्रिया केल्या जात आहे। अस्थिरोग विभागाच्या वतीनं हाडांचे उपचार व शस्त्रक्रिया, गुडघा व खुबा प्रत्यारोपण अतिशय सवलतीच्या दरामध्ये होत आहेत। लहान बालकांसाठी बालरोग विभाग, नवजात बालकांवरील सर्व उपचार व शस्त्रक्रिया या ठिकाणी केली जात आहे। सुसज्ज NICU डायलिसिस विभागाच्या वतीनं शेकडो रुग्णांवर मोफत डायलिसिस केलं जात आहे। मेंदुरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर मेंदू रोगांवरील उपचार व शस्त्रक्रिया तसेच मणक्याच्या विकारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी करत शेकडो रुग्णांना दिलासा मिळाला आहे। डोळ्यांचे विकार असलेल्यांना नेत्ररोग विभाग तयार असल्यानं मोतीबिंदू, काचबिंदू व नेत्ररोगावरील विविध आजारांचे उपचार शस्त्रक्रिया करून हजारो रुग्णांना नवी दृष्टी देण्याचं कार्य सुरू आहे। कॅन्सर अर्थात कर्करोग येथे नव्यानं आधुनिक उपचार प्रणाली सुरू केल्यानं कर्करोगावरील उपचार घेण्यासाठी रुग्ण येत आहे। कान, नाक, घसा या विभागाने विक्रमी उपचार करून कान, नाक, घशाच्या विकाराने त्रस्त असलेल्यांना दिलासा दिला आहे। दंतरोग विभागाच्या वतीनं येथे दंतरोगावरील उपचार सवलतीच्या दरात केले जात आहे। येथे सर्व प्रकारच्या फिजिओथेरपी सुविधा आहेत। आत्मा मालिक हॉस्पिटल हे समृद्धी महामार्गाजवळच नगर मनमाड महामार्गाला खेटून असल्यानं येथे 24 तास सुसज्ज अतिदक्षता विभाग, अपघात विभाग असल्यानं तातडीची सेवा संकटमोचक हॉस्पिटल म्हणून आत्मा मालिकची ख्याती आहे।
अपघात विभागाचे 6 बेड, बालरोग विभागाचे अत्याधुनिक 20 बेड, ICU विभागाचे 21 बेड, जनरल वॉर्डचे 35 बेड आणि स्पेशल रूम 18 बेड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्यानं रुग्णांवर उपचार व्यवस्थित करता येतात। सोबतच 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथलॅब, डायलिसिस युनिट, मशीन सर्व सुविधा देखील उपलब्ध आहे। आत्तापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 996 रुग्णांनी आजारांवरील उपचाराकरिता प्रतिकुटुंब प्रतिवर्ष 1.5 लाख रकमेपर्यंतच्या विमा संरक्षणाच्या माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार निशुल्क पुरवण्यात आले। तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 1209 रुग्णांनी आपल्या आजारांवरील उपचाराकरता प्रतिकुटुंब प्रतिवर्ष रुपये 5 लाख रुपयापर्यंत आरोग्य कवच मिळवले। ट्रस्ट चॅरिटी व विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट हे चॅरिटेबल ट्रस्ट असून गरजू रुग्णांवर ट्रस्ट चॅरिटीमार्फत मोफत व अल्पदरात उपचार सुरू केले जातात। त्यामुळेच आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे। तर आत्मा मालिक हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी वर्ग आणि डॉक्टर्स यांना परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। हजारो रुग्णांवर मोफत उपचार करणारा माणुसकीचा नवा विक्रम आत्मा मालिक हॉस्पिटलने केला आहे।